मित्रांनो, खाशाबाचा टीजर रिलीज झालाय आणि तब्बल 10 वर्षांनंतर नागराज मंजुळे पुन्हा एकदा आता कमबॅक करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहेत। सैराटनंतर 10 वर्षांमध्ये एकही चित्रपट नागराज मंजुळे यांनी मराठीमध्ये दिग्दर्शित केला नव्हता आणि आता अतिशय बिग बजेट अशा चित्रपटामधून ते कमबॅक करण्याचा प्लॅनिंग करत आहेत। या चित्रपटाची टीजरमध्ये आपण पाहिलीच असेल की स्टारकास्ट खूप मोठी आहे आणि टीजरमध्ये दाखवलं नसलं तरी सुद्धा नाना पाटेकर सुद्धा या चित्रपटामध्ये असणार आहेत। मित्रांनो, हा टीजर स्पेशली बनवला आहे या चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यासाठी आणि ती आहे 1 जानेवारी 2027। रिलीजसाठी अतिशय चांगला दिवस या चित्रपटाने निवडला आहे। मात्र या चित्रपटाच्या फक्त 4 दिवस आधी शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड किंग हा चित्रपट रिलीज होणार आहे। पण महाराष्ट्रामध्ये नागराज मंजुळेच्या चित्रपटासमोर शाहरुख खानचं काहीही चालणार नाही। पण मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का, 1 जानेवारी रोजी आणखी एक खूप मोठा मराठीतील चित्रपट रिलीज होणार आहे आणि तो म्हणजे हेमंत ढोमे यांचा झिम्मा 3। आता झिम्मा 1 आणि झिम्मा 2 हे अतिशय सक्सेसफुल झालेले चित्रपट होते। त्यांनी करोडोची कमाई केली आहे आणि त्यांचा एक खूप चांगला प्रेक्षक वर्ग ऑलरेडी बनला आहे। मात्र आता खाशाबा आणि झिम्मा 3 हे दोन्ही चित्रपट सोबतच रिलीज होणार आहेत। आता हेमंत ढोमेंनी आधीच तारीख जाहीर केली असल्यामुळे ते आता त्यांच्या चित्रपटाची तारीख कॅन्सल करतील का, हा मोठा प्रश्न आहे। कारण की नागराज मंजुळे यांचा खूप मोठा बिग बजेट चित्रपट आहे आणि सोबतच अंबानींचा जिओ स्टुडिओ नागराजच्या सोबत आहे। माझा तरी अंदाज असाच आहे की जरी झिम्मा 2 ने पोस्टर आणि तारीख आधी लॉन्च केलं असलं तरी सुद्धा हेमंत ढोमेंना 2 पावलं माघार घ्यावी लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं, मराठीतील या 2 मोठ्या चित्रपटांचा क्लॅश झाला पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा।